गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण कोनिकल पेंड्युलम याबद्दल स्टडी केला होता. आपण त्यामध्ये पाहिलं होतं की कोनिकल पेंड्युलमचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि कोनिकल पेंड्युलमसाठीचं पिरियॉडिक टाईमसाठीचं इक्वेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याबद्दलचा स्टडी करायचा आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असते आणि त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आज आपल्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं की जर त्या मोशनच्या पाथचा प्लेन जर अर्थ सरफेसला पॅरलल असेल तर त्या मोशनला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आणि जर समजा त्या ठिकाणी आपण म्हटलं की त्याचा पाथ जो आहे तो अर्थ सरफेसच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बेसिकली देअर आर टू टाइप्स ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी दोन प्रकारचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतात. वन व्हर्टिकल मोशन इज सच दॅट इन दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन the velocity is of a object is constant or controlled by the gravitational force or controlled by the gravity. याचा अर्थ एक नॉट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. म्हणजे पहिले टाइप जो आहे त्यामध्ये आपण पाहतो की एक अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असते ज्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे तो एकतर कॉन्स्टंट असतो and it is not controlled by the gravity. त्याचा जो स्पीड आहे तो ग्रॅव्हिटीने कंट्रोल करता येत नाही. हा पहिला प्रकार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा. त्याच्यामध्ये मी कंडिशन काय सांगितली, एक तर स्पीड कॉन्स्टंट और नॉट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. नॉट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी याचा अर्थ काय, त्याची जी मोशन असते त्याच्यामध्ये स्पीड एकतर कॉन्स्टंट असेल नाही तर ग्रॅव्हिटीने तो कंट्रोल करता येत नाही. म्हणजे साधं उदाहरण आहे, गाडीचं चाक फिरतं. आपल्या गाडीच्या चाकाची मोशन ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. कारण तुम्ही त्याचा पाथ जर बघितला तर तो अर्थ सरफेसला परपेंडिक्युलर असतो आणि त्याची मोशन, त्याचा स्पीड हा आपण गाडीच्या इंजिनद्वारे, ऍक्सेलरेटरद्वारे कंट्रोल करू शकतो. इट इज नॉट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. हेन्स द मोशन ऑफ दॅट व्हील इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा पहिला प्रकार झाला. आणि दुसरा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा टाइप आहे तो याच्या एक्झॅक्टली अपोजिट. दॅट मीन्स द स्पीड इज नॉट कॉन्स्टंट अँड इट इज कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. म्हणजे दुसरा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट नसतो आणि त्याचा जो स्पीड आहे तो ग्रॅव्हिटी कडून कंट्रोल केला जातो. दॅट मीन्स इन दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन the speed is controlled by the gravity. त्याचा जो स्पीड आहे तो ग्रॅव्हिटीने कंट्रोल केला जातो. त्याचबरोबर त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एनर्जी ही इंटर कन्व्हर्टिबल असते. त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एनर्जी ही इंटर कन्व्हर्टिबल असते आणि त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जी आहे ती पोझिशन, लोकेशन आणि टाइम नुसार वेगवेगळी असते. म्हणून अशा प्रकारच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देखील म्हटलं जातं. आपण सुरुवातीला बघितलं होतं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज कंट्रोल्ड बाय द ग्रॅव्हिटी इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. आता फक्त व्हर्टिकल आपण बघितलं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल कोनिकल पेंड्युलम बघितला. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या अंडर एकूण आपल्याला 3 ते 4 एक्झाम्पल्स पाहिजे. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे आहे ते थोडंसं आपल्याला ब्रीफ मध्ये दिलेलं आहे तर त्याचा स्टडी आपण करणार आहोत. तुमच्या समोर मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. काय आहे डायग्राम त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन बघूया आणि आपल्याला याच्यावरती परीक्षेमध्ये नेमकं काय फाइंड करायचंय ते आपण बघणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर मी एक पहिलं एक्झाम्पल घेतलंय व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं. अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की त्यामध्ये स्पीड हा नॉट कॉन्स्टंट असतो. सेकंड टाइप मध्ये स्पीड इज नॉट कॉन्स्टंट अँड कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. असे एक्झाम्पल्स आपण आता बघणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल आहे व्हेन मास इज अटॅच्ड टू अ स्ट्रिंग.
म्हणजे काय, समजा मी एक दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला एक मास अटॅच केलं, हेवी मास, दगड बांधलाय, जसं शेतकरी वापरतो पक्ष्यांना उडवण्यासाठी गोफर वापरतो तसाच एक प्रकार, फक्त गोफर अशी फिरवली की ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर झाला आणि तीच गोफर समजा मी अशी फिरवली तर तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झालं. सेम एक्झाम्पल आहे. व्हेन मास अटॅच्ड टू अ स्ट्रिंग, एक दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला आपण एक हेवी मास अटॅच केलं, एक दगड बांधला सपोज, आणि त्याला मी असं गोल 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 फिरवलं तर त्याची मोशन जी आहे ती झाली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो की तो जो मास आहे त्या मासच्या पोझिशन्स वेगवेगळ्या असल्या की त्याची व्हेलॉसिटी सुद्धा वेगवेगळी असते. नाव आपण सेंट्रिपिटल फोर्सचं एक्झाम्पल बघताना पाहिलं होतं की व्हेन स्ट्रिंग इज अटॅच्ड टू अ हेवी मास अँड व्हील्ड इन अ सर्कल, द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. आता आपण डायग्राम कडे येऊया. हाऊ टू एक्सप्लेन द डायग्राम. Let us consider a heavy mass which is attached to a string. The length of the string is nothing but the radius of the circular path. हे तुमच्या लक्षात येत असेल. आपण तो दोरा असा गोल 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 फिरवला तर दोऱ्याची लेंथ म्हणजे त्या सर्क्युलर पाथची रेडियस असली पाहिजे. नाउ सी हियर, कन्सिडर अ स्मॉल मास m. एक स्मॉल मास घेतलं मी m which is attached to a string of length r. त्याची रेडियस म्हणजे लेंथ म्हणजेच रेडियस असणार आणि व्हील्ड इन अ सर्कल, त्याला आपण सर्कल मध्ये फिरवलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. देन तुमच्या लक्षात येईल की इथं मी एकूण 4 पोझिशन कन्सिडर केल्या. कन्सिडर पोझिशन A, पोझिशन B, C and D. Position A is called as the uppermost position, that is called as the top position. B is called as the lowermost position, that is the bottom position. C and D are called as the midway position. C and D ला आपण midway position मध्ये कन्सिडर करतो. When mass is attached to a string, ज्यावेळेस मास आपण स्ट्रिंगला अटॅच करतो and held in a circle, there are two type of forces acting on that mass. त्या मास वरती दोन फोर्सेस काम करतात. First is called as the tension in the string. पहिले जे फोर्स आहे तो असतो टेन्शन इन द स्ट्रिंग. त्या स्ट्रिंग मध्ये असणारा टेन्शन आणि त्याला कॅपिटल T ने दाखवते. हियर T इज द टेन्शन. अँड सेकंड इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर दॅट मास. त्याचं वेट त्याला आपण mg असं म्हणतो. नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे mg इज ऑलवेज इन डाउनवर्ड डायरेक्शन. वेट इज ऑलवेज इन डाउनवर्ड डायरेक्शन. Even though particle is at position B, at position C, at position A or at position D, weight is always in downward direction. But the direction and magnitude of tension is continuously changing. When the particle performing vertical circular motion, the tension in the string, that is direction and magnitude, is continuously changing. Therefore, such a motion is called as the non-uniform circular motion. And here, tension provides the centripetal force. Tension provides the centripetal force. The direction of tension changes continuously. Hence, the centripetal force and the velocity, आपण म्हणतो त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी, त्या मासची वेलोसिटी डिफरंट पोझिशनला डिफरंट असते. दॅट मीन्स velocity at uppermost position is different than the velocity at the lowermost position. लोअरमोस्ट पोझिशनला तो मास असताना त्याची वेलोसिटी वेगळी असेल. ज्यावेळेस तो मास टॉप मोस्ट पोझिशनला असेल, अप्पर मोस्ट पोझिशनला असेल आणि ज्यावेळेस तो मिडवे पोझिशनला असेल त्यावेळेस सुद्धा त्याची वेलोसिटी ही वेगळी असणार आहे. आणि मग आपल्याला या आर्टिकल मध्ये हेच फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट आर द वेलोसिटीज ॲट पोझिशन A, ॲट पोझिशन B, ॲट पोझिशन C. The velocity at position C and D is equal because both are at the same level. The velocity at position A and at position B are different. Uppermost position ला त्या मासची velocity काय असेल त्याचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करणार आहोत आणि लोअरमोस्ट पोझिशनला त्या मासची वेलोसिटी काय असेल VCM मध्ये ते आपण फाइंड आउट करणार आहोत. आणि ते एक्सप्रेशन आपण या डायग्राम वरून फाइंड आउट करणार आहोत. तुमच्या लक्षात येत असेल या डायग्रामचं एक्सप्लेनेशन आणि नोट्स मी ग्रुपवर तुम्हाला डिटेल्स मध्ये टाकलेले आहेत. ते तुम्ही जनरल आपण आता इथे फक्त मॅथमॅटिकल टर्म्स कशा मिळतात ते बघणार आहोत. सगळ्यात पहिलं लेट अस फाइंड आउट द वेलोसिटी ॲट द
uppermost position त्याला आपण टॉप पोझिशन देखील म्हणतो, ती आहे A. या uppermost पोझिशनला त्या मासची व्हेलॉसिटी काय असेल ते आपण बघूया. नाउ फ्रॉम द डायग्राम you can see that at uppermost position tension is TA. TA is the tension at position A. मी तुम्हाला आधी सांगितलं टेन्शन आहे जी डायरेक्शन मॅग्निट्यूड कंटिन्युअसली चेंज होत असतो, म्हणून मी TA is the tension at position A, TC is the tension at position C and TB is the tension at position B. अशा आपण नोटेशन्स कन्सिडर केलेले आहेत. Now you can see from the figure the tension at position A and weight of the object both are directed towards the center of the circular path. Tension at position A and weight of the object both are directed towards the center of the circular path. Hence, the both becoming provides the centripetal force. ते दोघं मिळून centripetal force provide करतात. कारण आपल्याला माहिती आहे जो पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो इट नेसेसरी अ सेंट्रिपिटल फोर्स, त्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. आणि तुम्ही जर बघितलं व्हेन मास इज ॲट ए पोझिशन द टेन्शन अँड वेट ऑफ द ऑब्जेक्ट प्रोव्हाइड्स द सेंट्रिपिटल फोर्स अँड बोथ आर इन द सेम डायरेक्शन. दोघे एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. देअरफॉर आय कॅन राइट वन इक्वेशन दॅट इज mg plus ta is equal to mva square upon r. Now what is VA square? VA is velocity of mass at position A. At position A. A position ला त्या मासची ती वेलोसिटी असणार आहे, म्हणून मी त्याला VA डिनोट केलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो तुम्हाला माहिती आहे, FCP is equal to mv square upon r. Therefore these both are providing the necessary centripetal force. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशा पद्धतीने लिहिले. Now when mass is attached to a string, one arbitrary condition is that ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट असा VCM मध्ये फिरतो आणि त्या दोरीला बांधलेला असतो, तो B पासून A पर्यंत जात असताना त्याचा स्पीड रिड्यूस होत असतो. एवढं लक्षात ठेवा. When it from B to A its speed reduces and when it comes from A to B its speed increases. त्याचा स्पीड जो आहे तो इनक्रीज होत असतो ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड या ठिकाणच्या मिनिमम पॉसिबल स्पीड साठी एक कंडिशन आहे. ती कंडिशन अशी आहे की टेन्शन ॲट पोझिशन A should be 0. दिस इज कंडिशन फॉर मिनिमम पॉसिबल वेलोसिटी. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मिनिमम पॉसिबल वेलोसिटी साठी जी कंडिशन आहे. देन TA इक्वल टू 0 जर ठेवलं तर मला इक्वेशन मिळेल mg इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r. m गेट कॅन्सल. va स्क्वेअर इज इक्वल टू rg and va इक्वल टू स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट va इक्वल टू rg. This is the equation you get. That means this is the velocity at uppermost position. ही जी velocity असेल त्या मासची ती कुठली असणार आहे, uppermost position असणाऱ्या ठिकाणी या मासची जी आहे ती velocity असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या पोझिशनला आपल्याला त्या ठिकाणी velocity मिळेल. ह्या इक्वेशनला मी इक्वेशन 1 करतो कारण ते पुढे आपल्याला यूज करायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केले बा की A जवळ सेंट्रिपिटल फोर्स हे दोघं जण मिळून प्रोव्हाइड करतात, म्हणून mg plus ta equal to mva square upon r. ta equal to 0 फॉर मिनिमम पॉसिबल वेलोसिटी. आणि मग त्यावरून मिळते mg equal to m into va square. m कॅन्सल झाला. va square is equal to rg. so va is equal to root of rg. so this is the speed of that mass at position A. now come to the lowermost position. सेकंड आपण कन्सिडर करूया लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशन दॅट इज नथिंग बट द बी. बी ही लोअर मोस्ट पोझिशन आहे. नाउ लेट अस कन्सिडर व्हाट इज द इक्वेशन ॲट बी. कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ व्हेन particle is at lower most position you can see that
tension is always towards the center. Tension is towards the center and the weight of the mass is in a downward direction. त्या मासचं जे वेट आहे ते डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी टेन्शन हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असलं पाहिजे आणि त्याला बॅलन्स करणारं जे आहे ते म्हणजे वेट mg. दॅट मीन्स ड्यू टू tb, that means tension at b and this weight mg, both are in opposite direction, but you can see that centripetal force is provided by tension. Therefore I can write, see here, tb plus mvb square upon r is equal to mg. You can see that tb is in towards the center, tb provides the centripetal force and mg is in downward direction. Then tb and mv square upon r both are balanced weight of the vehicle. From this equation I can write that mg minus tb, tb is plus, इकडे गेले तर ते मायनस होईल, mvb square upon r. See here, तुम्ही जर बघितलं तर हे tb प्लस आहे, इकडे गेले तर मायनस झालं, म्हणून मला हे इक्वेशन मिळालं. Consider equation number third. Equation third consider करतो मी. Now, या इक्वेशनचा पुढे आपल्याला उपयोग करायचा आहे. Now, see here. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो, there is a interconvertible energy. एनर्जी नेहमी कन्वर्ट होत राहते. कशा पद्धतीने बघा. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला स्पीड इथे रिड्यूस होतो. When particle is from B to A, ज्यावेळेस तो मास B पासून A जवळ जाईल त्यावेळेस इथे येताना स्पीड वाढत असतो आणि वर जाताना तो कमी होत असतो. इथं त्याची कायनेटिक एनर्जी असणार आहे, स्पीड जास्त असल्यामुळे ही कायनेटिक एनर्जी A पर्यंत जाताना पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. दॅट मीन्स when mass is moving from B to A, its loss of kinetic energy is converted into its potential energy. A जवळ गेल्यावर it is at higher level. Therefore, the kinetic energy of mass is converted, loss of kinetic energy of mass is converted into potential energy. Then we can write down potential energy at A is equal to loss of kinetic energy from B to A. Now you can write what is the potential energy at A. You know that potential energy is mgh. H means height. What is the height of mass at A? Here is the radius of circular path, vertical height r plus r. R plus r. What is the height? 2r. Then what is potential energy at A? mg 2r. What is loss of kinetic energy? Kinetic energy at B minus kinetic energy at A. What is kinetic energy? 1/2 mv square. Therefore, 1/2 mvb square minus 1/2 mva square. This is the loss of kinetic energy, and from this equation m get cancelled. You can write 2rg is equal to 1/2, can take out common, 1/2 vb square minus va square. If these two can be multiplied to this, then we get that vb square minus va square is equal to 4rg. I can write this is equation number 4. Now you have va. What is va? Root rg. vb square minus root rg square is equal to 4rg. Here, why? Because from second वरून तुम्ही लिहू शकता v ची किंमत टाकली. v ची किंमत किती आहे? रूट rg. देन vb स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट निघून जाईल, rg इज इक्वल टू 4rg. देन vb स्क्वेअर इज इक्वल टू 4rg प्लस rg. That means vb square is equal to 5rg. That means vb is equal to root of 5rg. So this is the velocity at which position? Lowermost position. आपल्याला या ठिकाणी
लोअर मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी मिळते. पहा तुमच्या लक्षात आलं असेल, सुरुवातीला अप्पर मोस्ट पोझिशन काढली आणि नंतर लोअर मोस्टची वेलॉसिटी काढली. या ठिकाणी आपण इंटर कन्व्हर्टिबल एनर्जीचा विचार केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी velocity at position B मिळाली, लोअर मोस्ट पोझिशन. नाउ कम टू द नेक्स्ट, that is third position, midway position. That means midway position, that is B. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा आपण इंटर कन्व्हर्टिबल चाच विचार करणार आहोत. फरक काय आहे पहा, इथं टेन्शन हे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये असतं, त्यामुळे टेन्शनला अपोजिट डायरेक्शन मध्ये कंपोनंट नाहीये. इथं टेन्शन प्युअरली सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं आणि वेटचा जो कंपोनंट असतो तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये असतो, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतो, त्यामुळे आपण त्याला कन्सिडर करत नाही. तर प्युअरली टेन्शन काय प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स. बट इथे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय यूज करायचंय पहा, इथे तसंच आहे. व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम B to C, इट्स लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल. त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार, एवढी हाईट कन्सिडर करा. त्याची हाईट किती आहे, C पॉइंटला गेल्यानंतर मासची r एवढीच. हे r तर हे पण डिस्टन्स किती असणार, r, म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी किती येणार, तर mgr. नाउ सी हियर फॉर दिस, याच्यासाठी मी काय करतो पहा, या इक्वेशन साठी फॉर मिडवे पोझिशन पार्टिकल मूव्स फ्रॉम B to C. आपल्याला C जवळ गेल्यानंतर त्याची वेलोसिटी काढायची आहे. तर मी असं लिहितो, पोटेन्शियल एनर्जी ऍट C इज इक्वल टू लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी फ्रॉम B to C. B to C पर्यंत लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळेल. नाउ व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऍट C, mgr equal to loss of kinetic energy from B to C 1/2 mvv square minus 1/2 mvc square. Now you can write here, m get cancel, rg is equal to 1/2, take out common, 1/2 vb square minus vc square. 2 can get here multiplied, 2rg is equal to vb square minus vc square. You have vb square, vc square here is the negative, take out on that side, it will be positive. vc square is equal to vb square minus 2rg. Then what is vb, vb is nothing but the 5rg. You can write vc square is equal to root of 5rg square minus 2rg, square निघून जाईल. vc square is equal to 5rg minus 2rg, that is vc square is equal to 3rg. Therefore vc is equal to root of 3rg. This is the speed at the position C, and the speed of the mass at C and D are the same because both are at the same level. तर तुमच्या लक्षात येईल, अशा पद्धतीने आपण तिन्ही पोझिशनच्या वेलॉसिटीज फाइंड आउट केलेल्या आहेत. velocity at position A, velocity at position B and velocity at position C. So तुम्हाला परीक्षेत काय प्रश्न विचारला जातो, you have to find out this velocity. याच्यावर एक तर न्यूमेरिकल तरी विचारलेला असतो तिन्ही पोझिशनला. तुमच्या लक्षात येते तिन्ही पोझिशनला वेलोसिटी जी असते ती वेगवेगळी असते. आणि आणखी एक आहे आर्बिट्ररी कंडिशन, दॅट मीन्स व्हेन, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम B to A its speed reduces, and when mass moves from A to B its speed increases. अशा दोन कंडिशन आहेत आणि या पद्धतीने आपण तिन्ही जे आहेत इक्वेशन्स डिराइव्ह केलेले आहेत. पॉज करून तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्हाला ग्रुपला देखील मी नोट्स टाकलेले आहेत. तर याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आपण बघितलंय, वर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटीचं, मास अटॅच्ड टू अ स्प्रिंग. देयर आर वन मोर 3 examples. Then that examples we will see in the next video. Let's stop here, write down these notes and study carefully. There are 3 different equations. Okay, thank you.